सलामीची जोडी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाकडनं. गुणेश आणि राजकुमार ही जोडबोली मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. कालच फायनल सामना ते खेळून आता या मैदानावर उतरलेले आहेत. फायनल मध्ये जरूर ते पराभूत झाले, परंतु तो आत्मविश्वास आमनेपाडाचा जरूर असणार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न गुणेश पहिल्याच बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे टायमिंग प्रॉपर झालं नाही. डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे गोलंदाज भावेशनं. भावेश जो सध्या गोलंदाजी करतोय आणि उंच खुरा गोलंदाज आहे, चांगला वेग त्याच्याकडे आहे, चांगलं व्हेरिएशन त्याच्याकडे आहे. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. खराब चेंडू आहे. फलंदाजाच्या बरोबरीने विकेट किपर बीट पंचांचा भीम नो बॉलचा इशारा देखील आलेला. आणि इथे आपण पाहतोय 1+1 2 धावा आता स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. पहिला चेंडू अतिशय सुंदर होता, परंतु यावेळेला अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न भावेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. एक्स्ट्रा धावा जोडल्या जातात. स्कोर कार्डला सुरुवात झालेली आहे धावांचा. श्री गणेश आपण या ठिकाणी पाहतोय. आफ्टरनून सेशन पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. फ्री हिट बॉल सामना करेल बॅटर राजकुमार. भावेश समोर राजकुमार. फ्री हिट आहे आणि उडवल्या बॉलला डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल नाही थांबणार, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक होता. राजकुमार एक्सपिरियन्स कंपेनियर, अनुभवी क्रिकेटर आहे आणि तो त्याचा अनुभव आता मैदानामध्ये दाखवतोय. चौकार त्यानं प्राप्त केला. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचताना या अगोदरचा सामना जबरदस्त रनचेस, क्लीन रनचेस आपल्याला बघायला मिळाला आई गावदेवी एवई संघाच्या वतीनं. परंतु आता पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, इथे कोण विजय मिळवणार, यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या फेरीतील मॅचेस कशा होतील हे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवलं जाईल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा फुल टॉस होता. स्ट्रोक अगोदरच अटेम्प्ट केला, बॉल थोडासा उशिराने आला. राजकुमार अनेक वर्ष सातत्याने ॲज अ ओपनर राजकुमार फलंदाजी करताना आपण बघितलेला आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ जबरदस्त कामगिरी करतायत या वर्षामध्ये. पुन्हा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या वरनं बॉल निघून जातोय. आणखी एक डॉट बॉल, परंतु योगेश 11 आमने बी देखील ह्या संघाची देखील स्तुती करावीच लागेल, कौतुक करावंच लागेल. यंगस्टर क्रिकेटर्स आहेत, युवा खेळाडूंनी खूप चांगला जोश दाखवलेला आहे मैदानामध्ये आणि भावेशनं जबरदस्त सुरुवात केली आहे. 6 धावा धावफलकावरती. कट करण्याचा प्रयत्न होता, ऑफसाईडच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव इथे मिळेल. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मी मनापासून स्वागत करत आहोत. आपण जी स्पर्धा पाहतात बालगोपाल सोनालीपाडा आयोजित सरपंच चषक 2024 हे भव्य आणि दिव्य पर्व. डे 1 हाफ ट्रॅकर, खरा बॉल चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. बॉलला पाठवल्या वेकेंड एरियामधून लॉंग लेग सीमा पार. राजकुमार राज करताना ठोकला. या 4 ने धावफलक वेगाने पुढे सरकलेला आहे. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडलाच पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान चेंडू सर विकेटच्या वरनं निघून गेला. निर्धाव चेंडू आणि पहिलं षटक संपलं पॉवर प्लेमध्ये. धावा आल्या त्या धावफलकावरती 11 बिनगडी बाद.
ग्रीष्मा 11 आमने पाडा. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी राकेश बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या षटकामध्ये नॉन पॉवर प्लेच्या ओव्हर्स मोस्ट ऑफ फिल्डर आता आपण पाहतोय बाउंड्री लाईनवर प्रोटेक्शन करण्यासाठी. राकेश गोलंदाजी करण्यासाठी. चला वेळ थोडी कमी घ्या, अजूनही आपण पाहतो की 5 मॅचेस पूर्ण करायच्यात. ओव्हर द विकेट ना सज्ज होतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, चांगला फटका आहे. एकच धाव मात्र मिळेल. गुनेश वारंवार प्रयत्न करतोय मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु त्याला यश मिळालं नाहीये. प्रॉपरली मिडलिंग करता आलं नाहीये त्याला, आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 12वर. याच एव्हरेजनं धावा बनत राहिल्या तर 45 ते 46 हे टार्गेट प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवलं जातं, परंतु त्यापेक्षा जास्त धावा तुम्हाला जोडायच्या असतील तर इथून मोठ्या फटक्यांना सुरुवात करावीच लागेल. युद्ध फार मोठं होणार आहे, कारण या दोन संघांदरम्यान सातत्याने क्रिकेट बघायला मिळालेत. एक आमने तर एक आमने पाडा, आणि नेहमीच चांगल्या लढती या दोन्ही संघांच्या माध्यमातून बघत आलेलो आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, अराउंड दिले, एक बोल्ड करण्यात आलेला आहे. राकेश युवा गोलंदाज आहे, राजकुमार समोर जबरदस्त गोलंदाजी, विकेटचं पतन. न्यू बॅटर जयेश इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. बारा धावा धाव फलकावरती, 12ला 1 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. आमने बीच्या विरोधात ग्रीष्मा 11 आमने पाडा. हो, यावेळेला क्रॅकिंग स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, बॉल जातोय सर कव्हर पॉइंट सीमा पार. 6 धावा षटकार. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल. वीरेन स्पोर्ट भावाले विरुद्ध गावदेवी नांदकर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण सज्ज राहायचंय. यावेळेला पुढच्या लेंथवर बॉल होता, संयमी फटका पाहायला मिळाला. एक षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रोटेट केली जाते. बॅटर जयेशच्या माध्यमातून स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 19 19 ऑन बोट. फर्स्ट इनिंग पहिलं सत्र यावेळेला सुरू आहे. राकेश गोलंदाजी करतोय. यंगस्टर, यंग टॅलेंट आमने गावामधून बरेचसे क्रिकेटर आपल्याला बघायला मिळालेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. गुनेश सातत्याने ऑन ऑर्थोडॉक्स इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय, खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला यश मिळालं नाहीये. हे पहा, फुल टॉस बॉल होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल.
दबाव वाढत चाललेला आता गुणेश्वर देखील पंच करण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल कीपरकडनं थोडीशी मिस्टेक जरूर झाली आणि पुन्हा लगेचच आपण पाहतोय की बॅटरने आपली पावलं मागे केलेली आहेत. लगातार 2 डॉट. गुणेशचं स्ट्रगल सातत्यानं सुरू आहे. 4 बॉल त्यानं फेस केलेत, फक्त 2 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालेत. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. आफ्टर 2 ओव्हर टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 19 ला 1. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. लास्ट मॅच ऑफ द फर्स्ट राऊंड. पहिला फेरीमधील हा शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी मंथन गोलंदाजी मार्कवर येतोय. थर्ड ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षण बदललेलं आहे. शॉर्ट पॉईंट लेग शॉट थर्ड मॅन पॉईंटला एक फिल्डर सर्कलमध्ये सेट करण्यात आला. मिड विकेट इनसाइड द सर्कल. लॉंग ऑन थोडासा वाईड इश्यू बाय. लॉंग ऑफ ही थोडासा वाईड उभा आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ. डीपमध्ये कव्हर पॉईंट सेट करण्यात आला. पॉईंट आता बॅकवर्ड थोडासा उभा करण्यात आला आणि डीपमध्ये स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं सेट करण्यात आलाय. मंथन सज्ज होतोय. मंथनचा पहिलाच बॉल ओव्हर द बॉल रेट. चांगला फटका. स्ट्रेटिश लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. एक धाव मिळाली आहे. सेकंडचा कॉल. धावबादची संधी आहे, परंतु बॉल कलेक्ट करता आला नव्हता विकेट कीपरला. प्रशांत विकेट किपिंग करतोय सध्या तरी. योगेश 11 आमने बी साठी. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 20-20 ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ आहे. 40+ 50च्या आसपास रन्स तुम्हाला बनवाव्या लागतील, तेव्हा तुम्ही या मैदानावर कुठेतरी सुरक्षित राहाल. सुरक्षित म्हणता येणार नाही, परंतु चॅलेंजिंग टोटल तुमच्याकडे असेल. पुन्हा एकदा बॉटमहँडचा वापर करायचा होता, परंतु खेळायचं होतं. समोर बॉल आला बिहाइंड. धावबादची संधी आणि इथे फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे आता अखेर धक्का लागलेला आहे आणि गुणेशला मैदान सोडावं लागेल. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची स्थिती थोडीशी नाजूक आहे. संकेत न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेला. कालच फायनल सामना खेळलेला आहे, परंतु तो आत्मविश्वास आज दिसलेला नाहीये आमनेपाडाच्या फलंदाजांमध्ये. खरं तर डाव अजूनही संपलेला नाही. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत, परंतु जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात मिळाली नाही. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 यावेळेला लॉफ्ट केल्या लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वाईड इशू बाट जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आला आणि झेल त्यानं पकडली आहे. संकेत आल्या पावली परततोय. धक्का लागेल आमनेपाडा संघाला. मिडल ऑर्डर मध्ये नेहमीच रोहनच्या माध्यमातून आपण चांगला खेळ बघितलेला आहे, परंतु जयेश आणि रोहन या दोघांना चांगली भागीदारी करावी लागेल.
योगेश पाटील. तुम्ही मोबाईल मॅच मध्ये करू शकत नाही, अलाउड नाहीये. कालवार गावचे उद्योगपती अजय म्हात्रे आणि सरवलीचे उद्योजक शशी भुईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. यावेळेला अवांतर धाव मिळेल एक्स्ट्राच्या मदतीने. स्कोर पुढे सरकत असताना 22 या आकड्यावर धावा या ठिकाणी लागलेल्या आहेत. रोहन इज ऑन स्ट्राईक. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात. वीरेन भावले विरुद्ध गावदेवी नांदकर लागतोय आमनेपाडा संघाला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 22 धावा 22 रन्स. विकेट्स वरती विकेट. मंथनला देखील आता दुसरी सफलता इथे मिळाली. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 6व्या क्रमांकावरती तेजस. धावांचा वेग वाढवावा लागेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ला 4 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या विरोधात लढत सुरू आहे. योगेश 11 आमने बी या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. आपण जी स्पर्धा पाहतात सरपंच चषक आणि या स्पर्धेतील पहिला दिवस. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. टॉस साठी यायचं आहे वीरेन भावले आणि गावदेवी नांदकर. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 23 धावा 23 रन्स. पुन्हा एकदा मंथन सज्ज होतोय. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलेला. वाईट नंतर पुन्हा पलटवार. मंथन युवा गोलंदाज आहे, परंतु प्रभावशाली कामगिरी त्याने केलेली आहे. फुलटॉस बॉल होता. बॅटर पूर्णपणे बीट झाला आणि एक धाव ह्या दरम्यान पडून पूर्ण झाली. पंचांचा 22चा इशारा. षटक समाप्तीचा देखील इशारा आलेला आहे. 3 षटकांचा केस संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 24 धावा. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल 1 नो बॉल एक्स्ट्राच्या मदतीने आपल्याला बघायला मिळाल्यात. 24 धावा धावफलकावरती. 8च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन स्क्रीन दिंडेश्वर दिंडीगड या ठिकाणी दाखवलं जातं. प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. आणि दिंडीगडाच्या पायथ्याशीच खरं तर हे मैदान आहे असं म्हणूया आपण. आणि तुम्ही नक्की श्रावण महिन्यामध्ये बघता फार प्रचंड गर्दी दिंडेश्वर श्री दिंडी गडावरती आपल्याला बघायला मिळते. सातत्याने भाविक भक्त महादेवांच्या आशीर्वादासाठी येत असतात. ओव्हर द विकेट. लास्ट ओव्हर. यावेळेला चांगला फिरवलेला आहे स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गुड वर्क. देवेंद्र त्या ठिकाणी होता. एकच धाव. धावसंख्या 25 धावा.
पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना ओव्हर द स्टंप यावेळेला. ओ हो, अपील जोरदार होती. हाईट फॅक्टर जास्त उंचीचा बॉल आणि अंपासनं देखील तेच सांगितलं. दिनेश भांबरे यांची फार चर्चा सुरू आहे सध्या मार्केटमध्ये. जबरदस्त पंचांची भूमिका. निकलेश बजागे, त्यानंतर दिनेश भांबरे आणि संदीप पाटील सँडी सर या त्रिमूर्तीनं कमाल केलेली आहे. GCA मध्ये असेल, आमने लोणाड मध्ये असेल, भिवंडीचं सिटी क्रिकेट असेल. स्विंग केलं ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. बॉल सरळ निघून जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या 6 ने वेगाने मुसंडी मारताना 31 ला 4. शेवटचे 3 बॉल शिल्लक या डावामधून. आणखी एखादा मोठा फटका शोधावाच लागेल. कारवे सरांनी फार चांगला रंग आणलेला आहे सध्या आमने लोणाड परिसरामध्ये. सातत्याने आम्ही त्यांचं समालोचन ऐकत असतो, परंतु यावेळेला चांगला रंग या मॅच मध्ये आणायचा आहे. मोठे फटके खेळायचे आहेत. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न. नवनाथ चेंडू खाली येणार का, परंतु त्यानं नकार दिला आणि डीप मधून स्क्वेअर लेगचा फिल्डर आला. 2 धावा तिथे मिळाल्या जयेशला. जयेश चांगला खेळतोय. 2 सिक्सर आतापर्यंत जयेशच्या बॅटमधून बघायला मिळालेत. पुन्हा संघ एकत्रित होऊन खेळतोय आमनेपाडा गावामधून. एक चांगली बाब. आणि आमने गावाचा विचार केला तर आमने गावामधून देखील आपण पाहतो की 2 संघ पाहायला मिळालेत. यावेळेला पुन्हा लॉफ्ट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल सरळ लॉंग ऑनच्या बाहेर. बॉल जातोय. 6 धावांसाठी षटकार. लगातार चांगली फलंदाजी मैदानामध्ये जयेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. जयेश खेळतोय 22 वर. 7 चेंडूंचा त्यानं सामना केला. 3 सिक्सरचा समावेश त्याच्या डावामध्ये आहे आणि संघाची धावसंख्या 39 रन्स. चांगली टोटल आहे. सुंदर टोटल आपण म्हणूया. पुन्हा एकदा ये भी जाएगी मैदान के बाहर. अनदर यूज इट. काय फलंदाज. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आपण या ठिकाणी बघतोय. दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आलेले आहेत. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन शशिकांत भोईर यांच्या शुभासे आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम नांदकर्ण आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि आता पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करणार आहोत. योगेश पाटील सरांचा आवाज या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल.
जयेश काकडे. काय सुंदर कामगिरी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. 28 धावांची झुंजार खेळी मात्र त्यांनी साकारले आणि सर्व क्रीडा रसिकांना मात्र त्यांनी मंत्रमुग्ध केलं. षटकारांचा अगदी पाऊस पाडला गेला. संघ मात्र पाहिला तर कुठेतरी पूर्णपणे बागफुटला होता, परंतु त्याच्या फलंदाजीने मात्र कुठेतरी संघाला फ्रंटफुटला तो घेऊन आला. हेच तर क्रिकेट आहे. 4 षटकामध्ये एखाद दुसरा फलंदाज जर तुमच्या माध्यमातून जर धावा जोडत असेल तर मात्र तुम्ही चांगली धावसंख्या उभी करू शकता आणि त्या सिद्ध करून दाखवलं जयेशनं. काल सुद्धा मात्र जयेशनं अप्रतिम कामगिरी केली होती या खासदार चषकामध्ये आणि आज सरपंच चषकामध्ये जबरदस्त त्यांनी या खेळ सादर केला. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाहू शकलो योगेश 11 आपले बस संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना क्रिकेट पाहू शकाल. प्रशांत आहे, दुसरीकडे पाहू शकाल देवेन आहे. पारंपरिक ही जोडी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असते. 2 अडोस पडोस की संघामध्ये लढाई आपण पाहतोय आणि दुपारचं सत्र आहे. पाहू शकाल दुपारच्या सत्रामध्ये भरपूर क्रीडारसिक आता मात्र आपल्या समोर जोडलेले आहेत. त्यांचं करूया आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बालगोपाळ सोनालेपाडा संघाने सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून एक परंपरा सुरू ठेवलेली आहे. प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती मोठी स्पर्धेचं आयोजन केलं जात असतं आणि आज या सत्रामध्ये पाहू शकाल मायाताई श्रीकांत तरे मॅडम यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं मात्र देखणं नियोजन. विद्यमान सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत, ग्रामपंचायत सोनाला पाड्याच्या आणि सकाळच्या सत्रामध्ये त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. उद्घाटन प्रसंगी त्यांच्या माध्यमातून आपण 16 इथे मात्र संपन्न गेला आणि आता मात्र दुसऱ्या फेरीतला आपण काही क्षणांतर सुरुवात करू. पहिल्या फेरीत शेवटचा सामना सुरू आहे. गोलंदाज इथे मात्र मार्गस्टोय पाहू शकला हलक्यात मात्र कट केला, परंतु शॉट पॉईंटला शतरक्षक सज्ज होते त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटची आवश्यकता. आज रामकृष्ण काकडे उपस्थित नाही आहेत आणि त्याच वेळी आता मात्र पॉवर प्लेचा षटक हाताळला तो मिस्टर संकेत पाटील ज्यांनी कालच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब जिंकला. तब्बल क्वालिफायर राऊंडपर्यंत 7 गडी त्याने बाद केले होते. पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर 9 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं. जबरदस्त कामगिरी त्या स्पर्धेमध्ये त्याची राहिली आणि त्याच वेळी आता मात्र पॉवर प्लेमध्ये या पहिल्याच चेंडूवरती सिंगल धाव इथे मात्र कम्प्लीट केली त्याच्या विरोधात फलंदाजाने. चांगली मॅच रंगेल त्यात काही शंका नाहीये. मॅचची अगदी कडा लागली. पाहू शकाल शॉट फायनल एकदा शतरक्षक चेंडूकडे मात्र चाललाय. एक धाव तिथे मात्र कम्प्लीट संदीप आहेत त्या ठिकाणी. इष्टाच्या पाठीमागे तुम्ही गुणेश पाटीलला पाहू शकाल. अगदी लॉंग ऑनवरती राजकुमार पाटील आहेत. डीप मिड विकेटला पाहिलं तर जयेश काकडे आहेत. आज आपण जर पाहिलं कम्प्लीट साईड आहे. रामकृष्ण नाही आहे, परंतु त्याची उणीव आज भासेल की नाही याचा मात्र अजूनही प्रश्न अजून सस्पेन्स आहे. परंतु जी सुरुवात जर आपण पाहिली तर चांगल्या लेंथवरती मारा करतोय संकेत ओव्हर द विकेटनं. चूक लेंथ त्याची मात्र आपण पाहतोय. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर भारतीय दिशेने स्विंग झाला, डॉट चेंडू. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघासाठी आपण जर पाहिलं तर चांगला खेळाडूंचा भरणा आहे. बागफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, फटका हवेत केला, शॉट पॉईंटला शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. पकडला गेला असेल आणि अखेर पहिला धक्का लागत असताना टीम योगेश 11 आमनेब संघाला. थोडासा प्रेशर फलंदाजावरती वाढला गेला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी चुकीचा फटका प्रशांतच्या माध्यमातून खेळला गेला आणि पाहू शकाल विकेटचं पतन झालं. तसे जर पाहिलं मित्रांनो तर याच ठिकाणी मित्रांनो 26 जानेवारीला अग्री महोत्सवाला मात्र सुरुवात होणार आहे. परंतु ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जी आपल्याला चॅम्पियन स्पर्धा अर्थात प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे त्याची डेट आमच्यापर्यंत आलेली आहे. पाहू शकाल या स्पर्धेचे आयोजक आहेत मिस्टर लखन पाटील, रामकृष्ण काकडे, अनंता केने, राकेश दिगाडकर, संजय कैलास पाटील आणि अजित पाटील हे 6 प्रमुख चेहरे असणार आहेत. आणि स्पर्धा 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधी मात्र केलेली जाणार आहे. आमने लोणार प्रीमियर लीग
25 आणि ही स्पर्धा डे नाईटच्या स्वरूपात असेल. क्रीडांगण असणार आहे देवरुंग बापगाव. पर्व दुसरं असणार आहे. पहिल्या पर्वामध्ये विरेंजपूर यवई सकाळी स्पर्धा जिंकली होती आणि रनरअप संघ राहिला होता बीबी स्पोर्ट इताडे. संकेत पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. नवीन फलंदाज राकेश आला इथं, मात्र फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या बाहेर. नशिबाचा 4 धाबा. निश्चितपणे या वन साइड हिरो आहे. या सामन्यामध्ये कोणता हिरो ठरेल याची मात्र आपल्याला थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल, कारण प्रशांत जरूर बाद झाला, परंतु प्रशांत बाद झाल्यानंतर देवेंद्रच्या सोबतीला राकेश पाहूया कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी खेळ सादर करण्याचा प्रयत्न करेल. बॅटची कडा होती आय थिंक, आणि पाहू शकाल या यष्टीरक्षकाकडून मात्र ती चूक घडली. एस्टाच्या पाठीमागे गुणेश पाटील होते, त्याला मात्र झेल पकडता आला नाही आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. हो, या ठिकाणी पाहू शकाल यस, कुठलाही त्याच्यामध्ये शॉट फॉरवर्ड केला नाही आणि एस्टांच्या अगदी मध्ये पकडला गेला. लाऊड अपील आणि फलंदाज बाद होत असताना दुसरा धक्का लागतोय टीम योगेश 11 आमनेबाद संघाला. राकेश बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. पाहू शकाल लेग बी पोहोचच्या रूपाने मात्र ही सफलता प्राप्त केली संकेत पाटीलला. थोडंसं फ्लॅटेड डिलिव्हरी होती आणि पाहू शकाल एक राकेशला असं वाटलं की चेंडू डाव स्टिक सोडून निघून जाईल. स्विंगिंग डिलिव्हरी होती आणि परफेक्टली मिडल ऑफ दी स्टारवरती चेंडू जाऊन धडकत होता आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पंच होते दिनेश भांबरे सर. अतिशय सुंदर योग्य निर्णय आणि तिन्ही पंचांची जबरदस्त कामगिरी आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. मग सँडी सर असतील, मॅनपुरम जुनांदुर्गी, निकलेश बजाज असतील, मॅनपुरम पिंपलकर, आणि या सर्व जणांनी मात्र एका काळामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला हे सर्व पंच पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 2 गडी बाद 6 धावा झालेल्या आहेत आणि ज्या 2 धावा आपण पॅनल्टी दिल्या होत्या गिरीश मायले आंबेपाडा संघाला, त्या 2 धावा मी ॲड करतोय, लक्ष असू द्या. तर धावसंख्या 2 गडी बाद 8, म्हणजे आता विजयासाठी आपण जर विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 38 धाबींची आवश्यकता. चला स्पीडअप करा, जास्त वेळ आपण घेऊ नका. आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. एकूण 9 सामने आज कव्हर करायचे आहेत आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज गिरीश मायले आंबेपाडा संघाच्या वतीने अनिकेत. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला संकेत पाटीलच्या वतीने पाहायला मिळाली. स्लॉग स्वीप, फुल टॉस, परंतु त्याच्यावरती मिस्टामिंग स्ट्रोक मिडविकेटला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, त्याने पकडला झेल आणि अखेर देवेंचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी झालाय समाप्त खेळ. थोडंसं बागफुटवरती जात असताना मात्र या ठिकाणी योगेश 11 आमनेबाद संघ, काल आपण जर पाहिलं तर रोहन जाधवची अनुपस्थिती होती, परंतु पाहू शकाल आज त्यांनी मात्र संघामध्ये एंट्री केली आणि काय सुंदर कामगिरी करतोय आउटफील्डमध्ये. सहजपणे झेल त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित केला. आणि पहा, एखाद्या संघाने जर एखादा टायटल जर जिंकला तर मात्र त्या संघाचं बॉडी लँग्वेज आपल्याला एक वेगळी पाहायला मिळत असते, त्यांच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळत असते आणि ती आज वेगळी ऊर्जा ग्रीष्मा 11 आंबेपाडा संघामध्ये आपण पाहतोय. त्यांनी काल आपण पाहिले तर रनरअपची ट्रॉफी जिंकली खासदार चषकामध्ये आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र त्यांचा चांगला परफॉर्मन्स सध्या आपण पाहतोय. नवनाथच्या सोबतीला आता मात्र नवीन मिस्टर भावेश जोशी उर्फ बाबू. आता मात्र बाबूवरती अर्थात भावेशवरती पूर्णपणे जबाबदारी असेल पूर्ण आमने संघाची, कारण अष्टपैलू खेळाडू आहे, मॅच विनर खेळाडू आहे, फायटर खेळाडू आहे, परंतु परिस्थिती त्याच्या विपरीत आहे सध्या तरी आपण पाहिलं तर. अजूनही मात्र खूपच धाबा जोडायच्या आहेत, लक्षाचा पाठला करायचा या ठिकाणी. 46 पहिल्या चेंडूवरती स्लॉग स्वीप आणि चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबांसाठी.
बसून हा शॉट मारलाय कसून. फलंदाजी ऑन फायर मिस्टर भावेश जोशी. काय जबरदस्त फटका देते मात्र या ठिकाणी खेचला गेला आणि असं वाटतं की खेळाडू कक्षामधून फलंदाज पूर्णपणे सेट होऊन आलाय. ज्या अनुषाकडं चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतोय आणि बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि या षटकारानंतर आता मात्र या सामन्यामध्ये योगेश इलेवन आमने बसंग कमबॅक करतोय. पहा कशा रीतीने मात्र खेळ एखादा सरडाच्यावर रंग बदलतोय त्याचप्रमाणे आज खेळ बदलत असतो. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे आमनेपाडा संघ वर्चस्व होता आणि या षटकामध्ये आता मात्र पाहू शकाल कमबॅक करतोय योगेश इलेवन आमने बसंग. धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे जाताना आपण पाहतोय 20 धावा लागल्या गेल्या. अजूनही मात्र 26 ची आवश्यकता. पुन्हा ऑन साईडला टर्न केला चेंडू गॅप मधून जाईल का असं वाटलं होतं परंतु राजकुमार त्या ठिकाणी आले आणि जबरदस्त फिल्डिंगचा नजराना त्यांनी तिथे मात्र पेश केला. एक धावेवरती मात्र समाधानी राहिले आणि प्रथमतः आता मात्र नवनाथ पाटीलला इथे मात्र स्ट्राईक मिळेल. नवनाथची आपण जर शरीर रचना जर पाहिली तर अगदी बलकट आहे. जर त्याच्या रडारमध्ये चेंडू आला तर आय थिंक पत्रा तोड फटका पाहायला मिळू शकेल परंतु तशाप्रमाणे तो फटका तिथे सजवेल का की आय थिंक भावेशला तो मात्र त्या ठिकाणी जास्त संधी देण्याचा तो प्रयत्न करेल का. धावसंख्या 21 पॅनल्टी 8 केलेल्या आहेत नो प्रॉब्लेम. 21 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी अजूनही आपण जर विचार केला तर 25 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट अजूनही दोन्ही संघाचा विचार केला तर समान समान कामगिरी आपण पाहतोय आणि ढोलायमान स्थितीमध्ये हा सामना सुरू आहे. मोठे फटके सुद्धा येतात विकेटच्या पद्धत सुद्धा होत आहे. तिथे मात्र पाहू शकतो बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः निकेत चेंडूला तिथे मात्र स्टॉप केला. डॉट चेंडू तिथे पाहायला बोलतोय पूर्णपणे खोदून काढला होता स्ट्रोक परंतु सरळ बॅटने ड्राईव्ह करण्याचा तिथे प्रयत्न झाला आणि त्या अनुषंगानं हा निर्धाव चेंडू आलाय. जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू टाकणार तो प्रेशर फलंदाजावरती निश्चितपणे वाढू शकेल परंतु भावेश आज वेगळ्याच रिदममध्ये आहे अटॅकिंग मूडमध्ये आहे कारण आतापर्यंत 3 चेंडू त्याने फेस केले 2 सिक्सर आले आणि 13 धावा त्याच्या पाठमधून पाहायला मिळतात. पाहू शकला आतापर्यंत मिड ऑफवरती शतषक आहे म्हणजे डीप लॉंग ऑफला कुठलाही फिल्डर नाही आहे. ही नवनाथच्या अगेन्स्ट मात्र रणनीती अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली परंतु हा चेंडू जर पाहिला तर स्वेअर आहे. पंचाच्या माध्यमातून वाईटचा इशारा आपल्याकडे पाहायला मिळाला. अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव तिथे मात्र हाताळले अनिकेतनं आणि हा षटक पाहिला तर खूपच मागणा षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 6 चेंडू एक्झॅक्टली टाकलेले आहेत परंतु त्यामध्ये एक स्वेअर चेंडू पाहिला आणि आतापर्यंत 14 धावा इथे मात्र अनिकेतने खर्च केला. हो आणि त्याच दिशेने पहा मिड ऑफ वर उभा होता आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र ड्राईव्ह केला आहे. काय जबरदस्त याला म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. जबरदस्त स्ट्रोक रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॉडी लँग्वेज पहा त्याची जणू काय चेंडूला फुटबॉल सारखा दिसत होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र तिथे पाठवला गेला आणि लॉंग ऑफ बाउंड्री सीमारेषा तिथे मात्र त्या ठिकाणी चिडली गेली फाडली गेली आणि या नवनाथच्या बाटमधून आला हा चौकार. वारंवार तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल मित्रांनो. वारंवार वेगवेगळ्या अँगलला तिथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या ठिकाणी मात्र आमचे प्रेक्षक जे ॲक्टिवावरती बसले होते ऑरेंज कलरच्या ॲक्टिवावरती त्यांना असं वाटलं की माझ्याकडे आगीचा गोला आला की काय एवढा त्याने मात्र स्वतःला वाचवलं त्या ठिकाणी. म्हणजे पहा किती पॉवरफुल फटका होता. नवनाथच्या बाटमधून चौकार पाहिला आपण आणि अशा रीतीनं खूपच मागणं षटक राहिलं अनिकेतचं. तब्बल 18 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 फलक्यावरती आपण जर धावा पाहिल्या गेल्या तर 3 गडी बाद 26 म्हणजे येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त सामना. 12 चेंडू 20 ची आवश्यकता. 20 धावा 12 चेंडूमध्ये पूर्ण करायचे आहेत. चेसिंग इज कंपल्सरी आहे आणि या नवीन गोलंदाज आता मात्र रोहन जाधव आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय आणि पाहू शकाल आता मात्र इनफिल्डमध्ये अगदी या शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. आता मात्र पाहू शकाल डीप कव्हर पॉईंटला एक फिल्डर ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. शॉट थर्डमॅन आहे गल्लीमध्ये एक फिल्डर आहे अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. वारंवार चेंजेस पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर पाहू शकाल अगदी कव्हर पॉईंटच्या क्षेत्रक्षक आता जो पाहिला तर 38 सर्कलमध्ये आहे. फर्स्ट वॉर्निंग फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी इथे मात्र पंचांच्या माध्यमातून दिली जात आहे आणि ऑन साईडला जर आपण पाहिलं तर अगदी लॉंग ऑन आहे
काऊ कॉर्नरकडे एक फिल्डर तैनात आहे. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, अगदी वारिश स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये अशी व्यूहरचना खास करून रोहन जाधवने या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु या ठिकाणी फिल्डर कुठे असू द्या त्याचा मला फरक पडणार नाहीये. माझा जो नैसर्गिक खेळ आहे, जो माझा नॅचरल खेळ आहे, तो मी आज प्रस्तावित करणार. आणि या ठिकाणी सिक्सर क्रमांक 30 आलाय भावेश जोशीच्या बॅटमधून. चेंडू सुद्धा मात्र पाहिला तर पूर्णपणे हरवला गेला. आणि तसे या स्पर्धेचा नियम आहे, कुठल्याही क्षणाला चेंडू फुटला गेला, खराब झाला, हरवला गेला तर पुढील जो खेळ आहे तो तुम्हाला नवीन चेंडूवरती सुरू करायचा आहे. आणि लगेचच मात्र या ठिकाणी नवीन चेंडू दिला गेला. आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 14 धाबांची आवश्यकता आहे. जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चांगली फलंदाजी भावेश जोशीच्या वतीने आपण पाहतोय. हो, स्विंग अँड डिलिव्हरी, सुंदर चेंडूच्या हाताळणी, कमबॅक करत असताना प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज रोहन जाधव. प्रत्येक डॉट चेंडू आला तर मात्र इथे कुठेतरी गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढताना पाहायला मिळेल. परंतु भावेश पाहिलं तर चांगल्या टचमध्ये आहे. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेस केलेले आहेत आणि 19 धावसंख्येवरती खेळतो. त्यामध्ये एक सिंगल आली, एक डॉट आला आणि 3 मॅक्सिमम अर्थात षटकार पाहिले आपण. आणि तिन्ही षटकार एकाच क्षेत्रामध्ये त्यांनी ठोकले गेले. अगदी मिड विकेटचा स्ट्रॉंग झोन आहे त्याचा. आणि या ठिकाणी दांडी गोल. तुमच्याकडे भावेश जोशी आहे तर आमच्याकडे सुद्धा रोहन जाधव आहे हे सांगत असताना ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स प्राप्त केली. आणि अखेर भावेश नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होता, तो वादळ शांत केला गोलंदाज रोहन जाधवने. संतोजी काकडे साहेब पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. त्यांच्याच मुलीच्या नावाने तुम्ही आला संघ मित्रांनो पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेसाठी आणि या चालू असलेल्या सामन्यासाठी शुभेच्छा येत असताना जबरदस्त हा सामना. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं की मात्र रोहनचा षटक, जो रोहनचा जो स्पेल आहे तो सुद्धा मात्र इथे महागात पडतो की काय, परंतु लगेचच त्यांनी मात्र रिकव्हर केलं, कमबॅक केलं. आणि मोठी विकेट्स अर्थात मी तर म्हणेन की शार्क मासा अगदी त्याच्या गलाला अडकला गेला भावेश नावाचा. आणि इथं मात्र पाहू शकाल भावेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलाय 6व्या क्रमांकावरती अविनाश. तो करेल का गोलंदाजाचा नाश असं मात्र पाहावं लागेल. समोर आहे अनिकेत, ए फॉर अनिकेत, आणि त्याच्या विरोधाचा आहे ए फॉर अविनाश. आय थिंक रोहन गोलंदाज आहे. अनिकेतचं पाहिलं तर षटक खूपच महागडं पडलं. 18 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु त्या धावांचा मात्र कुठे वसपा काढण्याचा प्रयत्न करतोय रोहन जाधव. चेंडू शिल्लक आहेत 9. आणि पाहू शकाल या ठिकाणी अविनाश कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी खेळ प्रस्थापित करेल. फटका हवेत केला, सॉफ्ट डिस्मिसल होऊ शकेल का, कॉटन बॉलची शक्यता आहे. आणि सहजपणे त्या ठिकाणी झेल पकडला गेला. आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना या ओव्हरमध्ये ही दुसरी सफलता प्राप्त केली रोहननं. आणि या ठिकाणी पाहू शकाल आता मात्र कमबॅक करत असताना ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. तडपडतोय जसा एखादा वालवंटामध्ये उंट पाण्याची तडपडतोय तसा मात्र नवनाथ आता मात्र स्ट्राईकसाठी त्या ठिकाणी तडफडत असताना, कारण नवनाथी सुद्धा चांगली बॅटिंग इथे केलेली आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आणि नवनाथचं खास वैशिष्ट्य पाहिलं तर चेंडूच्या मेरिटवरती तो फटके केलतो. परंतु या ठिकाणी नवीन फलंदाज आता मात्र एंटर होतोय 7व्या क्रमांकावरती शुभम. 8 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र 14 धावींची आवश्यकता.
शुभमनं योगेश्वरती चषकामध्ये शुभ कार्य केलं होतं आणि इथे सुद्धा त्याला मात्र शुभ कार्य करावं लागेल. फुलटॉस होता परंतु चेंडू चालला लॉंग ऑनकडे. संकेत पाटील तिकडे सज्ज आहे. चांगली फेक पाहायला मिळाली. सिंगल धाव कंप्लीट झाली आणि आता मात्र 7-13. परंतु कोण देईल कोणाला 7, कोण कोणाचे वाजवेल 13 हे पाहावं लागेल. थोडासा वेळ नक्कीच इथे मात्र नंतर आपल्याला या सामन्याचं प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. परंतु या ठिकाणी रोहनचं कौतुक करावं लागेल. ज्याचं षटकारानं स्वागत केलं त्याने मात्र जबरदस्त कमबॅक करून दाखवला. एक चांगला गोलंदाजाची निशाणी त्याने मात्र त्या ठिकाणी दर्शवली. पावलांचा बापर बॅटची कडा शॉट कव्हर पडलं. क्षेत्ररक्षक पकडला झेल आणि या ठिकाणी बाहुबली नवनाथ पाटीलचा होतोय समाप्त खेळ. पण पहा पहिल्या चेंडूवरती या षटकार आला होता आणि या पूर्ण स्पेलचा जर विचार केला तर त्याने 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि 7 धावा फक्त खर्च केल्या. काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आणि तो झेल आपण जर पाहिला तर विजयनं प्राप्त केला होता अगदी कव्हर पॉइंटला. आणि समीकरण आता मात्र 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 13 धाबांची आता मात्र आवश्यकता. नवीन फलंदाज शुभमच्या सोबतीला आता मात्र असेल 8व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे सागर. 6 चेंडू आणि 13ची आवश्यकता आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी या 13 धावांचं संरक्षण इथे मात्र करेल का जयेश काकडे आलाय. बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र जयेशने जबरदस्त मात्र त्या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवला आणि इथे मात्र 13 धावांचं इथे संरक्षण इथं केला जाऊ शकेल का. चला वेळेला थोडंसं महत्त्व द्या आमनेपाडा संघ. नक्कीच आम्ही तुमच्या भावना समजू शकतो की मॅच अगदी क्रुशियल मोमेंटला आहे परंतु वेळ सुद्धा फार महत्त्वाची आहे आज आयोजकांसाठी. सुंदर टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी गोलंदाजाचे हावभाव तिथे मात्र दाखवले जात आहेत. ओरता विकेटने मारा करतो जयेश. बॅटची कडा पाहू शकाल. शॉट तडमेडला क्षेत्ररक्षक चेंडूने दिली मात्र हुलकावणी आणि चेंडू चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाच्या 4 धाबा. हात पहिले तर अगदी कमरेवरती आले पाहू शकाल. बॅटची कडा आणि चेंडू ज्यावेळी बॅटच्या माध्यमातून निघाला अगदी स्विंगिंग होत मात्र तो अगदी थर्डमॅनच्या दिशेनं वेगाने ट्रॅव्हल झाला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आला. कुठेतरी टाळ्यांचा गजर सुद्धा आपण पाहायला आपल्याला. कारण ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा आता मात्र इथे पाहायला मिळत आहेत आणि समीकरण आता मात्र बदलत असताना 5 चेंडूमध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. जबरदस्त मॅच जबरदस्त खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. पाहू शकाल अगदी ऑफस्पिनचा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. जर तुम्ही या चेंडूवरती 20 मध्ये अगदी जर खेळण्याचा जर प्रयत्न केला तर सरळ बॅटने तर मात्र मिडलिंग खूप छान झाली असती. परंतु पाहतो की आपण जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये फलंदाज अगदी मिड विकेट असेल स्क्वेअर असेल लॉंग ऑन असेल त्या दिशेने फटके जास्त खेळण्याचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही चेंडूच्या मेरिटवरती ज्या शॉट सिलेक्शन तिथे सजवले तर मात्र तिथे धाबा तोडू शकता. इथे मात्र पहा चाबुक शॉट फटका हवेत केलाय. लॉंग ऑन होते क्षेत्ररक्षक संकेत पाटील आणि आज सुद्धा संकेत चांगले संकेत देतोय. ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघाला कॅच पकडली आणि फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी शुभम. घ्यावं लागेल कारण आपण जर पाहिले तर 2 षटकामध्ये पूर्णपणे ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा संघ बागफुटला होता आणि तदनंतर जी गोलंदाजी आपण तिसऱ्या स्पेलमध्ये पाहिली रोहन जाधवची आणि तिथून मात्र आमनेपाडा संघाने पाठीमागे बोलून पाहिले नाही. परंतु समीकरण आता 3 शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये आता विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता.
नवीन फलंदाज मंथन आलाय. मंथनकडे सुद्धा मात्र ती क्षमता आहे, परंतु फटका मिस टायमिंग आहे. आणि त्याच वेळेला पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षक आय थिंक गोलंदाज सुद्धा मात्र जेल खाली जाण्याचा प्रयत्न करत होता. दुहेरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. अजूनही मात्र सामना ऑन आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी असते. तर ही स्पर्धा आपण इथे अनुभवतोय. जबरदस्त मॅच आज सर्वच सामने पाहिले तर एखाद दुसरा मात्र सामना वन साईड झाला, तो म्हणजे गावदेवी बापगाव संघाने 1.1 षटकामध्ये तो सामना जिंकला. परंतु त्यानंतर सर्व सामने जर आपण पाहिले तर मात्र हाय व्होल्टेज पाहिले आपण. आणि त्यामधील हा एक सामना, 2 चेंडू शिल्लक, विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. की इथे मात्र मंथन हिरो ठरेल का? ओ, लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 1 ठोकायचा आहे. षटकार तो येईल का मंथनच्या बॅटमधून? आणि ती क्षमता बी मंथनची सुद्धा पाहिलेली आहे. स्वर्गीय योगेश मूर्ती षटकामध्ये सुद्धा मंथननं सिक्सर मारून तो सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. ती पॉवर त्याच्याकडे आहे, तो टॅलेंट त्याच्याकडे आहे. 2 चेंडू, 6ची गरज, चेंडूला आपली दिली, पूल केलाय, परंतु एलिव्हेशन कमी झुलालं. आणि त्याच प्ले स्क्वेअर लेगकडे झेलबाच्या स्वरूपात मंथन इज गॉन. आवश्यकता आहे. पंचांच्या माध्यमातून 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा इथे दिला जातोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता गोलंदाज बाउन्सर चेंडू टाकू शकणार नाहीये. जर मात्र हाताळला गेला तर मात्र पंचांच्या नजरेतून तो मात्र वाचू शकणार नाहीये. क्रिकेटच्या माध्यमातून अनेक नियम असतात, त्यापैकी हा नियम की एका ओव्हरमध्ये तुम्ही 2 बाउन्स चेंडू हातूला शकणार नाहीयेत. आणि तेच मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाला पंचांनी वॉर्न केलं. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता. आणि हा चेंडू फेस करेल न्यू बॅटर अभिषेक बच्चनने मात्र आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप नाव लौकिक केलं. परंतु हा अभिषेक आता मात्र या सरपंच चषकामध्ये आपलं नाव लौकिक करेल का? की आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जाईल का? की या ठिकाणी गोलंदाज जयेश काकडे एखादी गोल्डन डिलिव्हरी ते मात्र हाताळेल का? काय दडलंय, काय सस्पेन्स आहे या चेंडूचा. 1 चेंडू, 6ची गरज, फुलटॉस होता, मेजबानी होती, परंतु फलंदाजाला ती स्वीकारता आली नाहीये. चेंडू गेला मिडविकेटच्या दिशेनं, चांगला फील्ड केला आणि अखेर हा सामना जिंकला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने. अभिनंदन संतोषजी काकडे साहेब, अभिनंदन ग्रीष्मा 11 आमनेपाडा. अँड हार्ड लक योगेश 11 आमने बसंग. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.